नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे जी की मराठी शेअर मार्केट चॅनलवर स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्याला येथे डेलीचे निफ्टी व बँक निफ्टीचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स दिले जातात. मित्रांनो, आज दिनांक 28 जानेवारी या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत निफ्टी व बँक निफ्टीचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स. तसेच सर्व मित्रांना एक विनंती आहे की त्यांनी या आधीचे आपले सपोर्ट आणि रेजिस्टन्सचे व्हिडिओ देखील नक्की बघावे, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की आपले सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे किती चांगल्या प्रकारे रिझल्ट देत आहेत. तर मित्रांनो, पहिल्यांदा आपण आज मार्केट आउटलुक बघूया. त्यासाठी मी तुम्हाला माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर घेऊन जातो. तर आता आपण आलेलो आहे निफ्टीच्या चार्टवर. ते तुम्ही बघू शकता की निफ्टी काल डाऊन ट्रेंडमध्ये होती. मध्येच होती मित्रांनो. इथे 263 पॉईंट डाऊनमध्ये निफ्टी गेलेली होती. तर इथे आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स दिलेले होते. दिनांक 25 जानेवारीला सपोर्ट आणि रेजिस्टन्स दिले होते की 27 जानेवारीला सपोर्ट का असणार आहे आणि रेजिस्टन्स का असणार आहे निफ्टीमध्ये. तिथे तुम्ही बघू शकता आपण सपोर्ट दिलेला होता पहिला 22,750चा हा सपोर्ट दिला होता. त्यानंतर 23,000चा सपोर्ट दिला होता आणि वरती 23,110चा रेजिस्टन्स असे आपण सांगितले होते. त्याप्रमाणे इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो. इथे बघू शकता इथे निफ्टी पहिल्यांदा इथे 9:15ची कॅन्डल आहे. 15 मिनिटाचा कॅन्डल चार्ट आहे. इथे तुम्ही बघू शकता निफ्टीने वरती जाण्याचा प्रयत्न केलेला होता. 23,000 ब्रेक करण्याचा प्रयत्न केलेला होता, पण 23,000 इथे ब्रेक्स न होता हाच आपला जो सपोर्ट आहे तोच रेजिस्टन्स बनतो मित्रांनो. जो रेजिस्टन्स आहे तोच सपोर्ट बनतो. हेच सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं काम आहे मित्रांनो. ते इथे बघू शकता 15 मिनिटाच्या कॅन्डलवरती इथे 9:30 कॅन्डल देखील 23,000चा जो आपला रेजिस्टन्स होता तो ब्रेक करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण तो ब्रेक झालेला नाही. तर तिथून 23,000पासून निफ्टी पूर्णपणे खाली आलेली आहे आणि सध्या ही निफ्टीमध्ये हा डाऊन ट्रेंडच दिसत आहे. अजून अप ट्रेंड निर्माण झालेला नाही किंवा तयार झालेला नाही आहे निफ्टीमध्ये देखील. तसंच बँक निफ्टीमध्ये आपण बघितलं तर बँक निफ्टीमध्ये देखील इथे डाऊन ट्रेंडच आहे. वन डेची कॅन्डलप्रमाणे जरी बघितलं तरी सध्या मागील दिवस बघितले तर इथे डाऊन ट्रेंडच आहे. इथे निफ्टीवर जाण्याचा प्रयत्न करत आहे. 48,264 हा आता रेजिस्टन्स बनत आहे मित्रांनो. त्याआधी आपण निफ्टीचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स बघूया दिनांक 28 जानेवारीसाठीचे. तर 28 जानेवारीसाठी आपला सपोर्ट असणार आहे मित्रांनो. इथे तुम्ही बघू शकता 22,750 हा आपला एक सपोर्ट असणार आहे. वरती रेजिस्टन्स असणार आहे 23,000चा आणि त्याच्यावर रेजिस्टन्स आहे 23,110चा. त्याचा एक तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. 22,750 पहिला सपोर्ट, सेकंड 23,000चा रेजिस्टन्स, त्याच्यावरती 23,110चा हा एक रेजिस्टन्स आज बनू शकतो मित्रांनो. तसंच बँक निफ्टीमध्ये देखील आपण बघूया. तर बँक निफ्टीमध्ये आपला जो सपोर्ट बनणार आहे तो 47,740चा हा पहिला सपोर्ट आहे. वरती रेजिस्टन्स आहे 48,264 हा रेजिस्टन्स बनणार आहे आजचा. इथे बघू शकतात तुम्ही. ह्याचा देखील एक स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता निफ्टी बँकचा. तसंच मित्रांनो, मी 25 जानेवारीला एक इंट्राडे स्टॉक दिला होता टाटा मोटर्सचा. तो देखील आपण बघूया कशा प्रकारे तिथे आपले सपोर्ट आणि रेजिस्टन्सने काम केलेलं आहे. तर हे बघा मित्रांनो, इथे मी सपोर्ट सांगितला होता 730चा आणि वरती रेजिस्टन्स आहे 765चा. आणि त्यामध्ये मी हे देखील सांगितलेलं मित्रांनो की 730च्या खाली जर का क्लोजिंग मिळत असेल तर आपण इथे सेलिंगचा विचार करू शकता टाटा मोटर्समध्ये. तर इथे टाटा मोटर्समध्ये आज सेलिंग आहे बघा. 730ला वरती जाण्याचा प्रयत्न केला आहे. ते 5 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये आपण बघू शकता 730ला आपल्याला इथे सेलिंग भेटलेली आहे. 700 हाय मारलेला आहे, 732चा हाय मारलेला आहे मित्रांनो आणि तिथून पूर्णपणे खाली आलेला आहे. हा 709चा लो इथे मारलेला आहे. तुम्ही बघू शकता 709चा लो केलेला आहे टाटा मोटर्सने. तर इथे देखील एक चांगल्या प्रकारे आपल्याला मुवमेंट भेटलेली होती 730 पासून 709 पर्यंत मित्रांनो.
20 पॉईंटची इथे आपल्याला मुवमेंट भेटलेली आहे. 20 पॉईंटची मुवमेंट इथे भेटलेली आहे मित्रांनो. खूप चांगल्या प्रकारे देखील आपले सपोर्ट रेजिस्टन्स आहे ब्रेक करत आहेत. तर इथे मी तुम्हाला जे सांगितलेले की 730च्या खाली जर का आपल्याला क्लोजिंग भेटली तर आपण सेल करावं. त्याप्रमाणे कोणी सेलिंग केली असेल टाटा मोटर्समध्ये तर नक्की प्रॉफिट मिळवलं असेल मित्रांनो. हे आपले सपोर्ट आणि रेजिस्टन्स खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे मित्रांनो. तर तुम्ही नक्की सपोर्ट आणि रेजिस्टन्सचे व्हिडिओ बघा. तसंच मी इंट्राडे म्हणजे काय यावर देखील एक व्हिडिओ बनवला आहे 26 जानेवारीचा. तर मित्रांनो तो देखील तुम्ही नक्की बघावा. त्यामध्ये इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय, इंट्राडे ट्रेडिंगचे फायदे आणि नुकसान काय आहे, तसेच इंट्राडे ट्रेडिंगमध्ये आपण प्रॉफिट कसा करावा त्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. आणि त्याबद्दल इंट्राडेमध्ये आपण स्ट्रॅटेजी कोणती यूज करावी, सुपर ट्रेंडची स्ट्रॅटेजी आहे त्यामध्ये मित्रांनो ती कशी यूज करावी त्याबद्दल सविस्तर अशी माहिती मी 26 जानेवारीचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. तर तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की बघा. त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा मित्रांनो. आणि इंट्राडेमध्ये तुम्ही कसे काम करावे याबद्दलचा तो व्हिडिओ आहे आणि कसं प्रॉफिट आपला काढता येईल याबद्दल सविस्तर माहिती आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तसंच मित्रांनो हा व्हिडिओ फक्त एज्युकेशन पर्पजसाठी आहे. येथे कोणताही गुंतवणुकीचा सल्ला देण्यात येत नाही. जी काही गुंतवणूक आहे ती तुम्ही तुमच्या जबाबदारीवर करावी मित्रांनो. तसंच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आणि जेवढं शक्य होईल तेवढे शेअर करा व्हिडिओ मित्रांनो. धन्यवाद.